नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत घरात ब्रह्मकमळ लावल्याने काय घडतं. भारतीय संस्कृतीत वनस्पतींना केवळ निसर्गाचा भाग म्हणून नव्हे तर आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्व दिले जाते. तुळस, बेल, पिंपळ, वड ह्यासारख्या झाडाप्रमाणेच ब्रह्मकमळ ह्या दुर्मिळ आणि पवित्र फुलालाही विशेष स्थान आहे. ब्रह्मकमळाबद्दल अनेक धार्मिक कथा, श्रद्धा आणि अनुभव प्रचलित आहेत. असे मानले जाते की ब्रह्मकमळ घरात लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि अनेक चांगल्या गोष्टी घडू लागतात. तर ब्रह्मकमळ हे अत्यंत दुर्मिळ फूल आहे. हे फूल सहसा रात्री उमलते आणि काही तासातच पुन्हा बंद होते. याच कारणामुळे ते रहस्यमय आणि विशेष मानले जाते. भारतीय परंपरेनुसार हे फूल ब्रह्मदेवाशी संबंधित मानले जाते, म्हणूनच याला ब्रह्मकमळ असे नाव पडते. काही ठिकाणी याला दिव्य फूल, देवफूल असेही म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्मकमळ हे अत्यंत पवित्र आहे. अनेक घरांमध्ये हे फूल देवपूजेत वापरले जाते. असे मानले जाते की हे फूल देवांना अत्यंत प्रिय आहे. घरात ब्रह्मकमळ लावल्याने देवकृपा सदैव घरावर राहते असे अनेक जण मानतात. त्यामुळे घरातील सदस्याच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान येते. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. ब्रह्मकमळ लावल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते अशी लोकांची श्रद्धा आहे. या फुलाचे रूप, त्याचा सुगंध आणि याची दुर्मिळता मनाला शांतता देणारी असते. जेव्हा घरात सकारात्मक विचार वाढतात तेव्हा आपोआप वाद कमी होतात, तणाव कमी होतो आणि एकमेकांमध्ये समजूतदारपणा वाढतो. भांडण होत नाही आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण ते निर्माण होते. अनेक लोकांचा अनुभव आहे की ब्रह्मकमळ उमललेला दिवस घरासाठी शुभ ठरतो. त्या दिवशी घरात शांतता जाणवते, मन स्थिर राहते, मन प्रसन्न राहते आणि वातावरण भारावलेले वाटते. घरातील वाद विवाद कमी होतात, भांडणे होत नाही. असे मानले जाते की ब्रह्मकमळ घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते. नकारात्मक विचार, राग, मत्सर आणि तणाव याचा परिणाम हळूहळू कमी होतो. परिणामी घरातील वादविवाद कमी होतात आणि घरात वातावरण सकारात्मक राहते. कुटुंबातील सदस्य एकमेकांशी अधिक संयमाने वागू लागतात. घरातील शांतता ही कोणत्याही घरासाठी सर्वात मोठी संपत्ती असते. ब्रह्मकमळ हे त्या शांततेचं प्रतीक मानलं जातं. आर्थिक स्थैर्य येते अशी श्रद्धा. काही लोकांचा विश्वास आहे की ब्रह्मकमळ लावल्याने घरात लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे आर्थिक अडचणी हळूहळू कमी व्हायला लागतात. अचानक पैसा मिळतो असे नव्हे, पण खर्चावर नियंत्रण, उत्पन्नात स्थिरता आणि योग्य संधी मिळण्यास मदत होते अशी भावना अनेक जण व्यक्त करतात. जेव्हा मन शांत असतं आणि विचार सकारात्मक असतात तेव्हा निर्णय योग्य होतात. त्यामुळे अप्रत्यक्षपणे आर्थिक परिस्थिती सुधारते असेही म्हणता येईल. ब्रह्मकमळ हे घरामध्ये लावणे खूप चांगले असते. आरोग्यावर सकारात्मक परिणाम. ब्रह्मकमळ पाहिल्यावर मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. सुंदर, शुद्ध आणि शांत स्वरूपामुळे मनातील ताण कमी होतो. मानसिक शांतता मिळाल्यामुळे आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. ताणतणाव कमी झाला की झोप सुधारते आणि चिडचिड कमी होते आणि एकूणच आरोग्य चांगले राहते. जरी ब्रह्मकमळाचे थेट औषधी गुणधर्म सर्वत्र मान्य नसले तरी त्याचा मानसिक शांततेवर होणारा परिणाम नक्कीच महत्त्वाचा आहे. हे घरातील भक्तिभाव वाढवतो आणि ब्रह्मकमळ उमलताना पाहणे हा एक विशेष अनुभव असतो. अनेक जण त्या क्षणी देवाचे स्मरण करतात, प्रार्थना करतात. त्यामुळे घरात भक्तिभाव वाढतो. मुलांनाही निसर्ग, देव आणि श्रद्धा यांचे महत्त्व कळू लागते. भक्तिभाव म्हणजे अंधश्रद्धा नव्हे तर मनाला आधार देणारी भावना. ब्रह्मकमळ ही एक भावना अधिक दृढ करते, संयम आणि प्रतीक्षा शिकवते. ब्रह्मकमळ लगेच उमलत नाही. त्यासाठी वेळ, योग्य काळजी आणि संयम लागतो. त्यामुळे हे झाड लावणाऱ्या व्यक्तीला संयमाची शिकवण मिळते. योग्य वेळ आली की सुंदर गोष्टी घडतात हा जीवनाचा संदेश ब्रह्मकमळ हे देतं. निसर्गाशी नातं घट्ट होतं. घरात ब्रह्मकमळ लावल्याने माणूस निसर्गाच्या अधिक जवळ जातो. झाडाची काळजी घेणं, त्याची वाढ पाहणं, फुलं उमलण्याची वाट पाहणं
ह्या सगळ्या गोष्टी माणसाला निसर्गाशी जोडतात. आजच्या ह्या धावपळीच्या जीवनात हे नातं फार महत्त्वाचं आहे. कोणतंही झाड घरात असेल तर ते वातावरण प्रसन्न करतं. हिरवळ पाहिल्याने मन शांत होतं, ताण कमी होतो आणि त्यामुळे ब्रह्मकमळ असो किंवा दुसरं कोणतंही झाड असो, हे त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या मनावर होतो. ब्रह्मकमळाबाबत असलेल्या श्रद्धा ह्या त्याच्या दुर्मिळतेमुळे आणि सौंदर्यामुळे अधिक दृढ झाल्या आहेत. तर श्रद्धा आणि वास्तव्याचा समतोल ब्रह्मकमळ लावल्याने सर्वच समस्या आपोआप नाहीशा होतील असं मानणं योग्य नाही. पण श्रद्धा, सकारात्मक विचार आणि निसर्ग प्रेम ह्यामुळे जीवन अधिक आनंदी आणि संतुलित होऊ शकतं. हे नक्कीच श्रद्धा ही माणसाला मानसिक बळ देते आणि ते बळ आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतं. ब्रह्मकमळ हे केवळ एक फूल नसून ते शांती, पवित्रता, संयम आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. घरात ब्रह्मकमळ लावल्याने घरातील वातावरण प्रसन्न होतं, मन शांत राहतं आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनतो. अशीच अनेकांची श्रद्धा आहे. श्रद्धा, निसर्ग आणि सकारात्मक विचार याचा सुंदर संगम म्हणजेच ब्रह्मकमळ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.